हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशनचं एक उदाहरण पाहूया. अल्डोल कंडेन्सेशन मध्ये अल्फा कार्बनवरचा जो एच आहे, जो ऍसिडिक असतो, तो काढून घेतला जातो आणि तिथे कार्ब अनायन तयार होतो आणि तो कार्ब अनायन मग अल्डिहाइड किंवा किटॉनिक ग्रुपवर अटॅक करतो. हे जे काही रिएक्शन आहे तिला अल्डोल कंडेन्सेशन म्हणतात. मग समजा एखाद्या मॉलिक्युलमध्ये दोन अल्डिहाइड किंवा दोन किटॉनिक ग्रुप असतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अल्डोल कंडेन्सेशन करत असाल तर त्या रिएक्शनला आपण इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणायला पाहिजे. सो अल्डोल म्हणजे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन. तर या दिलेल्या उदाहरणाचं आपल्याला समजा प्रोडक्ट लिहायचं असेल तर आपण ते कसं लिहायचं, लेट अस सी. आता या उदाहरणाकडे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला अल्फा कार्बन शोधावे लागतील. अल्फा कार्बन हे कार्बोनिल ग्रुपच्या आजूबाजूचे कार्बन असतात. सो या कार्बोनिल ग्रुप ज्याला मी 2 नंबर दिलाय त्याच्या शेजारचा हा अल्फा कार्बन आहे आणि हा देखील अल्फा कार्बन आहे. इकडचा सुद्धा किटॉनिक ग्रुप जो आहे त्याच्याही बाजूचा जो कार्बन आहे दॅट इज ऑल्सो अल्फा कार्बन. आणि मग या अल्फा कार्बनवरचा मी एच काढणार आहे बिकॉज बेस माझ्याकडे दिलाय. तो बेस मधला OH मायनस म्हणजे NaOH मधला OH मायनस अल्फा कार्बनवरचा एच काढतो आणि तिथे निगेटिव्ह आयन म्हणजे कार्ब अनायन तयार होतं आणि तिथून मग दुसऱ्या कार्बोनिल ग्रुपवर आपण न्यूक्लियोफिलिक अटॅक करायचा. तर आता हा जो अटॅक मी करणार आहे तर इथे मला इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन करावं लागेल आणि एक सायकल फॉर्म होणार आहे. तर सायकल फॉर्म होत असताना 5 किंवा 6 मेंबर रिंग बनली पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे 6 मेंबर रिंग ही जास्त स्टेबल असते, त्या खालोखाल स्टेबिलिटी 5 मेंबर रिंगची असते. तर या उदाहरणाचं जे प्रोडक्ट आहे त्याकरिता मी 1 नंबर कार्बनवरचा जर एच काढला म्हणजे ऍसिडिक एच जर मी काढला इथला तर इथे कार्ब अनायन तयार होईल आणि हा कार्बन इथे जाऊन अटॅक करेल. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की किती मेंबर सायकल होईल, 1 2 3 4 5 आणि 6 मेंबर सायकल इकडे तयार होणार आहे. जर मी इथून अटॅक जर करत असेल तर लहान मेंबर म्हणजे 1 2 3 4 मेंबर सायकल तयार होईल आणि जर मी इथं कार्ब अनायन तयार केला आणि अटॅक इकडे जर केला 1 2 3 4 सो 4 मेंबर रिंग पेक्षा 6 मेंबर रिंग ही जास्त स्टेबल असते. म्हणून आपला जो अटॅक आहे तो या 1 नंबरच्या कार्बन वरून आपण 6 नंबरवर करूया आणि इथे एक 6 मेंबर सायकल आपल्याला बनवता आली पाहिजे, बनवली पाहिजे. सो मी एक सायकल काढून घेतो. आता इथे जो आपला 6वा कार्बन आहे मी समजतो की हा 6वा कार्बन इथे आहे आणि या कार्ब अनायनने अटॅक याच्यावर केलाय म्हणजे इथं पीएच तर राहीलच, वर OH बनणार आहे. सो हिअर इज पीएच अँड हिअर इज OH. आणि या जो कार्बन आहे ज्या 6व्या नंबरच्या कार्बनला जो अटॅक केलाय तो कार्बन 1 ने केलाय. सो कार्बन 1 इथे आहे. कार्बन 1 च्या शेजारी कार्बोनिल ग्रुप असला पाहिजे. सो दिस इज अवर प्रोडक्ट. पण इथं आपल्याला हीट दिलंय तर हे जो प्रोडक्ट आहे ना तो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन असला पाहिजे जो आहे. आणि दुसरं रिएक्शन आपल्याला जे करायचे ते हिटिंग, आणि हिटिंग केली तर अल्फा वरून एच आणि बीटा वरून OH आपण हे काढूया आणि इथं एक अनसॅच्युरेशन तयार करू. सो द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन शुड बी दिस. तर अशा प्रकारे आपल्याला इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशनचे प्रोडक्ट समजून घेता येतात. थँक्यू.